नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाचा" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी अर्णवला म्हणतीये, "तुम्ही काहीही जरी केलत ना, तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच जागा निर्माण होणार नाही," असं स्पष्ट सांगते. आणि मग पुढे काय-काय बोलतेय बघा. ती निघून जात असते पुढे, तर अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, "तुला काय वाटलं, की हे सगळं मी तुझं मन जिंकण्यासाठी करतोय? मला त्याची गरज नाहीये, कळलं तुला?" असं अर्णव विचारतो ईश्वरीला इकडे आणि म्हणतो, "तू अर्णव राजे शिर्केंची बायको आहेस आणि तिला कसलंच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हे घर तुझं पण आहे. आपलं मान या घराला," असं अर्णव सांगतो ईश्वरीला. आणि मग ईश्वरी म्हणते, "मी आपलं काय मानायचं आणि काय नाही मानायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. त्यामुळे हे सगळं करून तुम्ही जितकी कोशिश कराल ना, की हिरो बनायची, तितकं मी तुम्हाला लांब ठेवेन माझ्यापासून, या सगळ्यापासून," असं ईश्वरीकडे अर्णवला स्पष्ट सांगते. तर अर्णव तिच्याकडे बघत म्हणतो, "तू स्वतःपासून मला लांब नाही ठेवू शकत मिस इंदोर. तुझ्या लाईफमध्ये हे सगळं जे काही झालंय ना, ते माझ्यामुळे झालंय," असं ईश्वरीला अर्णव परत एकदा म्हणतो. आणि म्हणतो, "तुझी सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे." तर ईश्वरी म्हणते, "हो का? वाह! छान. हे सगळं ना खरंच वाटेल कुणाला तरी. तुम्ही मला जगासमोर उभं करा ना तुमची बायको म्हणून. पण सगळ्यांना 10 वेळा सांगा तुम्ही, की ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे असं म्हणून. हवं तर माळ घेऊन तुम्ही जप करा अगदी. पण काय आहे ना, मी मनाने कधीच तुमची बायको होणार नाही," असे ईश्वरी ते अर्णवला ठामपणे सांगते आणि म्हणते, "नामुमकिन." आणि तिकडनं निघून जाते. तर अर्णव म्हणतो ती निघून गेल्यानंतर, "काहीही झालं तरी मी मात्र प्रयत्न करत राहणार. आय विल कीप ट्रायिंग," असे इकडे अर्णव म्हणतोय ईश्वरी गेली त्या दिशेने बघत. तर प्रेक्षकांनो, आजी तिथे एकटीच रूममध्ये बसली आणि आजीला आठवतंय की अर्णव कसा बोलला असतो. आता ईश्वरी, "मी सिंदूर माझी बायको आहे आणि ही फॅक्ट तुम्हाला नाकारता येणार नाही आणि एक नवरा म्हणून मी सिंदूरचा झालेला इन्सल्ट आणि तिला जर का हर्ट झालं, तर मी ते सहन करणार नाही," असं म्हटलेलं असतं. ते आठवतंय. तोपर्यंत वल्लरी येते आता आजीचे कान भरायला. वल्लरी येते आणि हाक मारते, "आई, अहो बघितलत ना?" म्हणजे अगदी लूक बिक कधी-कधी असे देते ना, एकदम असे कसे आता बघाच असं. आणि मग आजी पण म्हणतात, "एका दिवसात माणूस बदलतो असं ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहिलं तर लगेच, अहो आई, तुमचं मन राखण्यासाठी हाच अर्णव लावण्याशी लग्न करायला तयार झाला होता. हे सांगून तरी खरं वाटेल का हो कुणाला तरी? सांगा बरं. आज सगळ्यांसमोर त्यांनी तुमचा एवढा मोठा अपमान, एवढा नाही म्हणजे कसं आहे, असं वल्लरी म्हणते, अपमान असं नाही केला त्याने, पण सगळ्यांसमोर पहिल्यांदा तुमच्यासोबत वाद घातलाय त्याने आणि ते सुद्धा काल आलेल्या मुलीसाठी. असं वल्लरी लगेच आजीचे कान भरत बोलते. तर आजी पुढे म्हणतात, "चिंटू बदललाय हेच खरं." तर वल्लरी पुढे म्हणत असते, "अहो आई, ही तर फक्त सुरुवात आहे." मग आजी विचारतात, "म्हणजे?" तर वल्लरी म्हणते, "आई, मला तर आता वाटतंय की घरातले सगळे निर्णय या मुलीच्या हातात जाणार बघा. काय जादू केले याने, त्या मुलीने काय माहिती. पण आई काय हो, जे काही सुरू आहे ना, ते चांगलं लक्षण नाहीये. आता बघा हां, ती ना आपल्या सगळ्यांना तिच्या तालावरती नाचवणार." आजी पुढे म्हणतात, "चिंटूची आणि या घराची काळजी वाटते गं वल्लरी." तर वल्लरी लगेच म्हणते, "अहो आई, काळजी करून नुसती काही होणार नाहीये अहो. आपल्याला ना काहीतरी ठोस उपाय करायला हवा," असं वल्लरी आता आजीला सांगते. आणि पुढे म्हणते, "मी काय म्हणते आई, तुम्ही माझ्या पाठीशी राहा." मग बघा त्या ईश्वरीला मी कशी घराबाहेर काढते ते. आणि मग आजीनं अशा चमकून बघायला लागतात वल्लरीकडे. तर वल्लरी म्हणते, "नाही म्हणजे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नामुळे आपल्या घरावर, अर्णववर संकट आहे, अशी भीती वाटते ना तुम्हाला आई?" असं अगदी हळवेपणानं विचारते. आणि मग पुढे म्हणते, "आता आपल्या अर्णवला सुरक्षित ठेवायचं असेल, तर काहीतरी उपाय करावाच लागेल ना आई? आई, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा. मी बघते काय करायचं ते." असं सगळं म्हणते. आणि मग पुढे म्हणते, "मी काय म्हणतेय तुम्हाला कळतंय ना आई?" म्हणजे लगेच आजीचा अंदाज घेत असते. तर आजी बिचाऱ्या अशा गप्पच उभ्या आहेत आणि वल्लरी लगेच साळसूदपणाचा आव आणून उभी राहिले. आणि मग म्हणते हळूच, "दॅट इज दॅट." वल्लरीचं काम झालेलं आहे आजीचे कान फुंकायचं. जे काही बोलायचं होतं ते सगळं तिचं बोलून झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आली आहे तिथे रूममध्ये आणि ती आपली उशी घेत असते. तोपर्यंत अर्णव तिला हाक मारतो आणि म्हणतो, "मिस इंदौर, आज डिनरसाठी बनवलेल्या डिशेस, आय मीन जे काही म्हणजे छान झालं होतं," असं म्हणून सांगतो. तर ईश्वरी गप्पच बसते. अर्णव पुढे म्हणतो, "आय नो, मी हे तुला याआधी सुद्धा म्हटलंय, पण ते मी सिंदूर म्हणून म्हटलंय. पण आता मी जे तुला जे काही सांगतोय किंवा आज तू पहिल्यांदा म्हणजे असं या घराची सून म्हणून जे रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस,
थँक यू असं अर्णव सगळं बोलत असतो, तर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. अर्णव पुढे म्हणतो, "आय लाइक इट." तर ईश्वरी म्हणते, "पण मी हॅपी नाहीये. मला आवडलेलं नाहीये. तुम्ही चुकलायत." असं म्हणते ईश्वरी आणि म्हणते, "म्हणून मी सगळ्यांना जिम्मेदार नाही ठरवणार तुम्ही चुकलायत म्हणून. काय आहे ना, मी त्यांच्यासाठी त्यांची सून बनूनच वागेन." असं सांगते ईश्वरी त्या अर्णवला आणि मग म्हणते, की "मामी आणि आजी या दोघींचा राग जो काही आहे, तो हळू कमी होईल आणि मी तो जिंकून घेईन त्यांना प्रेमाने." असं इकडे ईश्वरी सांगते. प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करेन मी त्या दोघींना. पण एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये कधीच कुठल्याही प्रकारचं कोणतंही नातं नसणार आहे, असं ईश्वरी इथे सांगते अर्णवला आणि अर्णव त्यावर गप्पच बसतो. ईश्वरी आता तिथलं जे काही चादर आहे ती खाली घालत असते तोपर्यंत अर्णव तिला विचारतो, "मिस इंदोर, हे तू काय करतेयस तू?" असं विचारतो अर्णव तिला आणि म्हणतो, "तू खाली झोपणार आहेस का?" असं विचारतो. तर ईश्वरी हो असं म्हणते आणि म्हणते, "तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल, मला आहे." तर अर्णव पुढे म्हणतो, "मिस इंदोर, हे बघ असू दे, तू बेडवर झोप, मी झोपेन खाली." तर लगेच ईश्वरी म्हणते, "उगाच हे चांगलं वागण्याची नाटकं का करताय तुम्ही? इथे कोणी नाहीये तुमची नाटकं बघायला." असं बोलते. तर प्रेक्षकांनो पुढे म्हणते, "उपकार नकोयत तुमचे, मी झोपेन खाली." तर अर्णव तिच्या हातातलं पांघरूण काढून घेतो आणि म्हणतो, "मिस इंदोर, तू वर झोपणार आहेस आणि दॅट्स फायनल. नो आर्ग्युमेंट्स." तर लगेच त्याच्यात ईश्वरी म्हणते, "ही दादागिरी नाही चालणार हां, आधीच सांगून ठेवते." आणि मग प्रेक्षकाला ईश्वरी परत त्याच्या हातातलं अंथरूण काढून घेते. अर्णव परत काढून घेतो आणि म्हणतो, "तुला ऐकावं लागेल." ईश्वरी म्हणते, "बिलकुल ऐकणार नाही मी तुमचं." तर आर्डो म्हणतो, "दिस इज गेटिंग टू मच नाऊ." तर ईश्वरी त्याला म्हणते, "तुम्ही हे सगळं असं इंग्लिश बोलून मी तुमचं असं ऐकेन असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही चुकताय. मी बेडवर झोपणार नाही म्हणजे नाही." तर अर्णव म्हणतो, "यू आर इम्पॉसिबल." ईश्वरी म्हणते, "लवकर लक्षात आलं." अर्णव म्हणतो, "कर तुला हवं ते." ईश्वरी म्हणते, "करणारच आहे मी." असं म्हणत प्रेक्षकांना ईश्वरीने खाली अंथरूण घातलंय आणि अर्णव तिच्याकडे बघत जाऊन इथे बेडवर जाऊन बसतो. तर ईश्वरी खाली झोपतेय. अर्णव 2 मिनिटं तिच्याकडे बघतच राहिला. ईश्वरी आपण झोपलोय असं नाटक करतेय, झोपत तर नाहीये. अर्णव पण शेवटी बिचारा वैतागतो आणि तिकडनं रूममधनं बाहेर जायला निघतो. जाता ईश्वरी झोपली का नाही हे बघतो तो. तर ईश्वरी त्याला बघून लगेच डोळे आपले गच्च मिटून घेते आणि अर्णव आता रूममधनं बाहेर पडलाय बरं का प्रेक्षकांनो. तो दरवाजा असा दरवाजातून सुद्धा ईश्वरीकडे बघत असतो आणि दरवाजा असा खाडकन लावून घेतो आणि आता बघूया खाली गेल्यावर नेमकं त्याला कोण भेटतंय किंवा काय बोलणं होणार आहे ते. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो. तरी ते ईश्वरी सुद्धा झोपलोय असं नाटक करते, पण ती अशी बेडवर जो तिथे अंथरुणावर विचार करत आहे. अर्णव त्याला पायऱ्या उतरून खाली येतो आणि तोपर्यंत त्याला इकडे आजी दिसते म्हणून तो आजीला हाक मारतो, "आजी" आणि विचारतो, "आजी, तू अजून झोपली नाहीस?" तर आजी म्हणतात, "मन शांत असेल तर झोप लागणार." अर्णव म्हणतो, "आजी मला जरा." तर लगेच आजी म्हणतात अर्णवला, "आता मला कुठल्याच विषयावर कुणाशीही काहीही बोलायचं नाहीये." तर अर्णव म्हणतो, "आजी अर्णव म्हणून नाही तर चिंटू म्हणून प्लीज माझं ऐकून घेशील का?" तर लगेच आजी लगेच गप्प बसतात. अर्णव पुढे म्हणतो, "आजी तुला असं खरंच वाटतं का गं? तुला त्रास व्हावा, तुला वाईट वाटावं म्हणून मी मुद्दामून काही करेन?" "मला सांग आजी, मी लावण्याशी लग्न करायला का रेडी झालो होतो?" असं विचारतो अर्णव आणि मग म्हणतो, की "तुझी तशी इच्छा होती म्हणून मी तयार झालो होतो. तुझ्या आनंदासाठी मी तयार झालो होतो लावण्याशी लग्न करायला. पण आजी सिच्युएशन अशी प्रॉब्लेमॅटिक होती, की त्यावेळेला मिस इंदोरला वाचवण्यासाठी मला तिच्याशी लग्न करावंच लागलं." असं इकडे अर्णव म्हणतो आणि म्हणतो, "प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि मला असं वाटत नाही, की मी असं चुकीचं केलंय यामध्ये." असं सरळ स्पष्ट सांगतो आणि मग पुढे म्हणतो, "माझा डिसिजन चुकला असेल मे बी, पण काय आहे ना, माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं." तर आजी म्हणते, "अगं तुझी सगळी कारणं योग्य असतील, पण ईश्वरी तुझ्यासाठी योग्य नाहीये." असं आजी स्पष्टपणे सांगतात अर्णवला आणि मग अर्णव जरा गप्पच बसतो त्या वाक्यावरती आणि मग विचारतो, "आजी मग काय करू आता? घरातून बाहेर काढू काय तिला? सोडून देऊ का तिला मी?" असं इकडे विचारतो प्रश्न आजीला आणि म्हणतो, "आजी तुझे आणि आईचे संस्कार असे नाहीयेत असे आणि मला सांग, आमचं लग्न झालंय आता आणि तिला जर का असं घराबाहेर काढलं मी, तर तिच्यावरती अन्याय नाही का होणार?" असा प्रश्न अर्णवने विचारलाय आणि म्हणतो, "अर्णव राजे शिर्केने टाकलेली मुलगी, असं तिला कोणीतरी म्हणालं, ते तुला आवडेल का?" असं इकडे अर्णव विचारतो आजीला अगदी इमोशनल होऊन आणि आजी एकदम त्या गोष्टीचा विचार करतायत आणि म्हणतो, "तुझ्याकडे याचं उत्तर नाहीये, की तुला ते द्यायचं नाहीये, हे मला माहिती नाहीये. पण आजी एक गोष्ट आहे, मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटतेय अगदी
ती महत्त्वाची आहे खूपच, व्हेरी इम्पोर्टंट गोष्ट आहे, की तुझा आशीर्वाद माझ्यासाठी सगळं काही आहे असं अर्णव म्हणतो. अगदी खरंच सगळं काही आहे असं सांगतोय तो. पण मी सिंदूरच्या विरोधामध्ये मी काहीही सहन करणार नाही असं स्पष्टपणे सांगतो आणि म्हणतो, "बिकॉज शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी नाऊ." ती आता माझी जबाबदारी आहे एवढं सगळं तो आता आजीला बोलतो परत एकदा आणि आजी हे सगळं ऐकून घेऊन तिकडनं निघून जातात. तर अर्णव तसाच तिथे विचार करत 2 मिनिटासाठी उभा राहतो आणि मग आता प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीला मात्र आई आणि नम्रताबरोबर घालवलेले जे काही क्षण आहेत, ते गोड-गोड क्षण इथे आठवत असतात. त्यांनी केलेली मस्ती आठवत असते. शिवाय आई तिला म्हणालेले असतात, की "तुला वाढवताना सतत माझ्या मनात कायम एकच विचार असायचा, की माझी इशू मला काही बोलली नाही, तरी मला तिच्या मनातलं कळायला हवं." असं आई म्हटलेलं असतात. तिला ते सगळं आठवतं आणि मग आता प्रेक्षकांनो इथे ईश्वरीना त्याच आठवणींची आठवण काढत अशी ना रडत इथे बसलेली आहे, रडत झोपलेली आहे. तर अर्णव सुद्धा तिकडे सोफ्यावर बसून विचार करतोय आणि खूप जपलंय आम्ही आमच्या इशूला. तुम्ही पण काळजी घ्या असं ईश्वरीला म्हटलेलं असतं अर्णवला. ते सगळं त्याला आठवतंय. तर ईश्वरी सुद्धा खूपच इमोशनल झाली आहे. खूपच तिला अशी आठवण येते आईची, नम्रताची सगळ्यांची आणि एकदम ईश्वरी उठून बसते अशी ताडकन आणि बिचारी रडते आणि मग एकदा अर्णवकडे आणि असं म्हणजे खुर्चीकडे बघते आणि म्हणते, "दुष्ट आहात तुम्ही, खूप दुष्ट आहात. फक्त तुमच्या इगोपायी ना तुम्ही दुसऱ्यांच्या जिंदगीशी खेळता. त्यांना कठपुतलीसारखं नाचवता." असं इकडे ईश्वरी ना त्या खुर्चीकडे बघत बोलते. म्हणजे तिथे अर्णव आहे असं समजून आणि मग ईश्वरी म्हणते, "माझं लग्न होणार म्हणून आई-बाबा किती आनंदात होते." आणि हे सगळं अर्णव ऐकतोय बरं का दरवाजाच्या आडून. ईश्वरी पुढे म्हणते, पण तुमच्यामुळे त्यांना मजबुरीने माझं लग्न तुमच्याशी लावून द्यावं लागलं." असं रडत-रडत बोलते आणि म्हणते, "आजपर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडल्यात ना, त्या फक्त तुमच्यामुळेच घडल्यात." असं ईश्वरी म्हणते. बाबांचा ॲक्सिडेंट झाला किंवा आता माझं लग्न झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, या सगळ्याला कारण ना फक्त तुम्ही आहात, तुम्ही असं म्हणत ना रडत बोलतेय आणि अर्णव सगळं ऐकतोय बिचारा तिकडे. ईश्वरी पुढे म्हणते, "का? का मागे लागलाय माझ्या? का भेटलात मला?" असे सगळे प्रश्न विचारते आणि म्हणते, "मी तुमचं काय देणं लागते, की तुम्ही माझ्या जिंदगीत आलात? आता तुमच्यामुळे माझ्या आई-बाबांना माझी कायम काळजी असणार आहे." असं म्हणत ना ईश्वरी खूपच म्हणजे रडते अगदी असं खूपच तिला त्रास होतोय आणि खूप असं रडते आणि अर्णव बिचारा हे सगळं ऐकतोय. त्याला काय वाटत असेल प्रेक्षकांनो खरंच इमॅजिन नाही करू शकत आणि ईश्वरी रडत-रडतच तशी इथे परत इकडे आडवी होते आणि मग तिचं रडत-रडत असताना लक्षात जातं, की अर्णव दारात आहे आणि मग अर्णव सुद्धा तिकडनं यायसाठी बघत असतो. तर ईश्वरी अर्णव आला याची जाणीव झाल्यावर ना लगेच इथे पटकन आपले जे काही डोळे उघडे आहेत, ते डोळे असे मिटते आणि मी झोपले असं दाखवते. तर अर्णव सुद्धा हळूच आतमध्ये येतो आणि असा दबक्या पावलाने ईश्वरीकडे बघत-बघतच आपल्या बेडवर जाऊन बसतो. अर्णवला आठवतंय परत एकदा, की तुम्ही काहीही केलत ना, तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच जागा निर्माण होणार नाहीये, ईश्वरीनं म्हटलेलं असतं. त्या सगळ्या गोष्टी त्या अर्णवला आठवतायत. शिवाय ईश्वरीने स्पष्ट सांगितलेलं असतं, की आपल्यात कधीच कुठल्याही प्रकारचं नातं नसणार आहे असं सांगितलेलं. ते सगळं आठवतंय त्याला आणि बॅकग्राऊंडला प्रेक्षकांनो मस्तपैकी गाणं लागलंय, तुटताना तुटतो हा जीव का सांगना आणि अशातच अर्णव आणि ईश्वरी दोघं सुद्धा इकडे मुसमुसत ईश्वरी मुसमुसत रडत-रडत तशीच झोपी गेली आहे आणि अर्णव सुद्धा तसाच विचार करत असा ईश्वरीकडे बघत राहिलाय आणि आता तसंच त्याला म्हणजे तो सुद्धा खूपच असा रडल्यासारखं, इमोशनल झाल्यासारखं झालाय. आणि डोळे मिटून तो असा टेकून तिथेच पाठीमागे बसल्या-बसल्याच झोपतोय आणि आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. कारण काहीतरी वेगळं घडणार आहे. कारण अंजली येणार आहे दार ठोठावत. नेमकं काय घडतंय ते बघत राहण्यासाठी एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. अर्णवला तसाच तिथे डोळा लागतो. मध्येच त्याला जाग येते. तोपर्यंत इकडे ईश्वरीच्या अंगावरती परत पांघरूण वगैरे घालतो. आणि आपल्या ईश्वरीबद्दल किती काळजी वाटते अर्णवला हे छोट्या-छोट्या गोष्टीतून दिसतंय. आजीला जेव्हा अर्णवचं ईश्वरीवर असलेलं प्रेम कळेल त्यावेळेला नक्कीच आजी बदलतील असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीकडे बघत ना तसाच 2 मिनिटं तिथेच बसतो आणि म्हणतो, "सगळं सांगायचंय तुला मी सिंदूर, पण तू ऐकून घ्यायला अजिबात तयारच नाहीयेस." आणि त्याला तेच दुःख होतंय, की ईश्वरी काहीच ऐकून घेत नाही, काही बोलता येत नाहीये त्याला आणि त्याला समजत नाही, की आता काय करू? कसं सांगू तुला सगळ्या गोष्टी? असं इकडे तो स्वतःशीच इथे बोलतोय.
तो एकाच गोष्टीचा विचार करतोय अर्णव, की कसं सगळ्या गोष्टी सांगता येतील किंवा काय करता येईल या गोष्टीच्या विचारातच त्याला पण सुद्धा बेडवर तो परत विचार करत बसतो आणि त्याला तशीच तिथे परत झोप लागते. ईश्वरी सुद्धा अशी गाढ झोप येते बरं का प्रेक्षकांनो आणि अर्णवला सुद्धा तिथेच तशीच बसल्या-बसल्या झोप लागली आता नेमकं अर्णव ईश्वरीपर्यंत ह्या सगळ्या राकेशच्या गोष्टी आहेत किंवा जे काही सत्य आहे, ते कसं पोहोचवणार आणि त्याने हे सत्य जे काही आहे ते लवकरात लवकर पोहोचवावं असं वाटतंय आणि प्रेक्षकांनो आता अंजलीचा आवाज ऐकायला येतोय. त्याला चिंटू, चिंटू अशा हाक मारलेल्या आहेत. सकाळ झालेली आहे आता आणि त्यामुळे अर्णव खडबडून उठतो. अंजलीताई त्याला वरती हाका मारत येते, "चिंटू, चिंटू" असं म्हणत आणि तो ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करतोय. "मी सिंदूर, मी सिंदूर" असा हाका मारतोय. पण ईश्वरीला गाढ झोप लागल्यामुळे ती काही उठत नाहीये. पण अंजली मात्र खूपच पॅनिक झाली आहे. "चिंटू, चिंटू, चिंटू" असा आवाज येतोय तिचा आणि मग ईश्वरीला आता उठवतो ती उठत नाहीये हे बघून तो तिला डायरेक्ट ना उचलूनच घेतो आणि तिला ईश्वरीला बेडवर ठेवणार अर्णव तोपर्यंत ईश्वरी ते उठते. ताईने जर का ईश्वरीला असं खाली झोपलेलं बघितलं, तर गैरसमज होईल असं तिला वाटतं. म्हणून तो असं उचलूनच घेतो डायरेक्ट तिला. तर अंजली तोपर्यंत "चिंटू दार उघड, दार उघड" असं म्हणत तिकडे दार वाजवते आणि नेमकं बेडवर ठेवताना ईश्वरीला उठायला जाग आलीये. मग ती म्हणते, "काय झालं? तुम्ही असं का उचललेत मला?" तर "ताई आली बाहेर" असं अर्णव सांगतो. तर ईश्वरी म्हणते, "मग मला उठवायचं ना." पण अर्णव तिच्याकडे जास्ती म्हणजे लक्ष देत नाही. कारण अंजलीचा भरपूर जोराजोरात आवाज येतोय, "चिंटू, चिंटू." दरवाजा उघड, दरवाजा उघड असं खूप जोरजोरात अंजली ओरडते बाहेरनं. त्यामुळे आता दोघंही पटकन हांतरुण-पांघरुण सगळं खाली घातलेलं आहे. ते सगळं गोळा करतात. अर्णव दरवाजा उघडतो. "चिंटू, चिंटू आपली आजी" असं म्हणत ना इकडे अंजली आतमध्ये येते. तर अर्णव म्हणतो, "काय झालं आजीला आणि तू अशी पॅनिक का झालीस?" असं विचारतो. तर आजी "अरे दरवाजा उघडत नाहीये. मी केव्हापासून प्रयत्न करतेय." तर अर्णव म्हणतो, "व्हॉट?" असं म्हटलं. आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय. नेमकं आजींना काय झालं असेल प्रेक्षकांनो बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. उद्याच्या एपिसोडमध्ये आजी अजिबात दरवाजा उघडत नाहीये. अंजली म्हणते, "आजीला खरंच काही झालं नसेल ना?" मामा म्हणतायत, "मला असं वाटतं की दार तोडायला लागेल." असं म्हणत दार तोडून सगळे आतमध्ये येतायत. आजी, आजी अशा हाक मारतायत आणि नेमकं काहीतरी झालंय. ते काय झालंय ते उद्याच्या भागात कळेल. आता या सगळ्याचा ठपका ईश्वरीवर येणार का? वल्लरी ईश्वरीला या सगळ्यासाठी परत इथे आरोपी धरणार का? ते बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.